आता पाहूयात गावखेड्याकडील महत्त्वाच्या बातम्या। रायगडच्या पर्यटनाचं केंद्रबिंदू असणाऱ्या अलिबागमध्ये हिरानंदानी उद्योग समूहानं प्रवेश केला। हिरानंदानी आता अलिबागमधील नागावमध्ये 250 एकर जमिनीवर आपला नवीन प्रकल्प राबवत आहे। वर्ध्याच्या सिंधी येथे ग्रामीण रुग्णालयाच्या मागणीसाठी नागरिकांनी रक्तानं पत्र लिहिलं। यात खासदार अमर काळे यांनीही आंदोलनस्थळी येत रक्तानं पत्र लिहिलं। प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्याची मागणी करणारं हे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पाठवलं जाईल। पालघरच्या डहाणू तालुक्यातील चिंचणी कोलवली येथे शेकडो झाडांची कत्तल सुरू आहे। मात्र वनविभाग त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा स्थानिकांनी आरोप केलाय। धक्कादायक बाब म्हणजे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनाच हाताशी धरून ही झाडांची तस्करी करण्यात येत असल्याचा आरोप स्थानिक करतायत। अकोल्यात रील स्टार होण्याच्या नादात एका 19 वर्षीय तरुणीनं चोरीचा मार्ग निवडला। मैत्रिणीच्या घरातून 21 लाखांचे दागिने लंपास केले। पोलिसांनी चोरी प्रकरणी तरुणीला अटक केली असून तिच्यासह अन्य 3 जणांना गजाआड केलंय। समीक्षा गवई असं अटक केलेल्या तरुणीचं नाव आहे। कल्याणमध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये 5.5 फुटांचा विषारी नाग आढळून आल्यानं खळबळ उडाली। यावेळी पोलिसांनी एका रूममध्ये दार बंद करून राहण्याची वेळ आली। सर्पमित्रांनी घटनास्थळी धाव घेत नाग पकडल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली। श्रीरामपुरातील निलेश शेंडगे यांची पाण्यात बुडवून हत्या करण्यात आली आहे। घटनेला 40 दिवस उलटूनही 6 आरोपी फरार आहे। आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी श्रीरामपुरात मोर्चा काढण्यात आला। धुळे तालुक्यातील बोरविहीर इथे शेतकऱ्याच्या गोठ्यातून 6 म्हशी चोरीला गेल्या। या घटनेत शेतकऱ्याचं सुमारे 8 ते 10 लाख रुपयांचं नुकसान झालंय असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय। पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन चोरट्यांचा तातडीनं शोध घ्यावा अशी मागणी ग्रामस्थ करतायत। छत्रपती संभाजीनगरमधील नाईक नगर चौकातील वसंतराव नाईक यांचे नाव बदलण्याच्या प्रयत्नांविरोधात बंजारा समाजानं आंदोलन केलंय। या घटनेमुळे स्थानिक स्तरावर बंजारा समाज आक्रमक झाला असून वसंतराव नाईक यांचं नाव कायम ठेवण्याची मागणी करण्यात येते आहे। महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आयोजित हिंद की चादर रथ येवला शहरात दाखल झाला। श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या 350व्या शहीद समागमाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या रथयात्रेचं नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत केलं। सामाजिक ऐक्य, राष्ट्रीय सलोखा आणि एकात्मतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवणं हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे। अहिल्यानगरमधील पवार गटाच्या पदाधिकाऱ्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। नोकरीचा आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे। खासदार प्रशांत पडोळे यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय आणि महाविद्यालयाच्या डीनवर संताप व्यक्त केला। पडोळेंनी काही कामानिमित्त फोन करूनही डीननं फोन उचलला नाही म्हणून खासदारांनी थेट रुग्णालय गाठलं आणि डीन मॅडमवर संताप व्यक्त केला। वाशिममध्ये मुलीच्या लग्न खर्चाची जुळवाजुळव न झाल्यानं शेतकऱ्यानं जीवन संपवलंय। स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। एप्रिल ते नोव्हेंबर 2025 या 8 महिन्यात कांदा निर्यातीतून 2137 कोटींचं परकीय चलन प्राप्त झाल्याची माहिती मिळते। मात्र तरीही कांदा निर्यातीत 20% घट झाली आहे। मागच्या वर्षी एप्रिल 2024 ते नोव्हेंबर 2024 या कालावधीत कांदा निर्यातीमधून 2663 कोटी रुपयांचं परकीय चलन मिळालं होतं। छत्रपती संभाजीनगरमधील मुकुंदवाडीत अनधिकृत बॅनर्स काढताना महापालिका कर्मचाऱ्याचा शॉक लागून मृत्यू झाला। अमोल जाधव असं मृत कर्मचाऱ्याचं नाव आहे। रायगडच्या महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांनी पोलीस महासंचालकांना आत्महत्या करणार असल्याचं पत्र दिल्यानं खळबळ उडाली आहे। महाड शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक पदावरून तडवींची अचानक बदली केल्यानं त्यांनी थेट आत्महत्येचं पत्र वरिष्ठांच्या हाती दिलं। भंडाऱ्यात 10वीच्या विद्यार्थ्यानं आईच्या मृत्यूनंतरही 10वीचा पेपर दिलाय। सुखराम भुसारी या विद्यार्थ्याची आई अनेक दिवसांपासून आजारी होती। मात्र परीक्षेच्या आदल्या रात्रीच सुखरामचं मातृछत्र हरपलं। मात्र अशा स्थितीतही सुखरामनं परीक्षा दिली। छत्रपती संभाजीनगर शहरात पोलीस भरती दरम्यान 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय। सांगलीतील तरुण धावताना अचानक कोसळला असून संग्राम शिंदे असं मृत तरुणाचं नाव आहे।